कोकणामध्ये आता भरपूर प्रमाणात ओला काजू येत आहे, त्यामुळे आज मी ओल्या काजूची भाजी बनवणार आहे। ही भाजी चवीला एकदम छान अशी होते आणि त्यामध्ये जो लास्टला मी मसाला घातलेला आहे त्याने भाजी अजून चविष्ट अशी होते। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। नमस्कार, समृद्धी साळुंखे रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आता ही मी ओले काजू घेतलेले आहेत। बघा, अशा पद्धतीत ओले काजू असतात। ओल्या काजूची ही साल निघण्यासाठी आपण त्यामध्ये ना गरम पाणी घालणार आहोत, त्याने ना साल पटकन निघते। आता हा पाणी थंड झालेला आहे। आता आपण काजू सोलून घेऊया। बघा, अशा पद्धतीत हे सोलले जातात। असेच आपण सर्व काजू सोलून घेऊया। आता हे निवडलेले काजू आहेत ना, ते आपण स्वच्छ पाण्यामध्ये घालून घेऊया। आणि ह्या भाजीची अजून चव वाढवण्यासाठी आपण त्यामध्ये एक बटाटा कट करून घालणार आहोत। हा बटाटा अशा चौकोनी आकारात आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता आपण त्यासाठी वाटणाची तयारी करणार आहोत। त्यामध्ये आपण एक पळी तेल घातलेलं आहे कढईत आणि 4 मिरच्या घातलेल्या आहेत आणि 4-5 कांदे आहेत, ते आपण उभ्या आकारात कट करून त्यामध्ये घातलेले आहेत। 1 इंच आलं घातलेलं आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। हे वाटण आपण एकदाच बनवून ठेवलं तर आपण कुठच्याही भाजीला ते यूज करू शकतो आणि हे वाटण फ्रीज मध्ये 15 दिवस सहज टिकून राहतो। आता त्यामध्ये मी खोबरं घातलेलं आहे आणि ते पण आपल्याला कांद्यामध्ये मिक्स करून त्याचा कांद्याचा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। या वाटणाची अजून चव वाढवण्यासाठी आपण 1 चमचा धणे घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 1 चमचा आहे ना आपण मीठ घेतलेलं आहे। त्याने काय होतं, वाटण चांगल्या प्रमाणे टिकून राहतो। आता ते पण चांगले आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे बघा, आता वाटण आपण काढलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने वाटण बारीक झालेलं आहे। हे वाटण फ्रीज मध्ये 15 दिवस सहज टिकते। आता एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1 पळी तेल घातलेलं आहे। नंतर 1 चमचा मोहरी घातलेली आहे, त्यामध्ये जरासं जिरं घातलेलं आहे। नंतर अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि 5-6 लसणीच्या पाकळ्या आहेत, त्या मी ठेचून घातलेल्या आहेत। त्यामध्ये तेलामध्ये आपण ते मिक्स करून घेऊया। आता बारीक चिरलेला कांदा आहे, तो घातलेला आहे। त्याबरोबर 5-6 कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत, ते पण आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता एक बारीक टोमॅटो आहे, तो आपण चिरून घेतलेला आहे, ते पण आपल्याला कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता कांदा आणि टोमॅटो आपला मिक्स झालेला आहे। आता त्यामध्ये 1 चमचा मीठ घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे। हे पण आपल्याला कांदा टोमॅटो मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला काजू आणि बटाटा आहे, तो आपल्याला घालायचा आहे। तो पण आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। आता काजू आणि बटाटा चांगला मिक्स झालेला आहे। आता त्यामध्ये मी पाणी घालणार आहे। आता आपला बटाटा आणि काजू शिजण्यासाठी झाकण ठेवून 10 मिनिटं आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे। आता आपला बटाटा आणि काजू शिजलेला आहे। आता त्यामध्ये आपण 3 चमचे जो आपण वाटण केलेला आहे तो घालणार आहोत। आता ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता परत आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ द्यायची आहे।
आता आपली 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढलेलं आहे. बघा किती छान असा कलर आलेला आहे आणि बघा काजू बटाट्याची कशी भाजी छान दिसत आहे. सुगंध पण येत आहे. मस्त अशी भाजी झालेली आहे बघा. चवीला तर एकदम छान अशी ही भाजी लागते. बघा आपला बटाटा शिजला आहे म्हणजे आपला काजू रेडी झालेला आहे. आता त्यामध्ये मी लास्टला किचन किंग मसाला घातलेला आहे. त्याने भाजीची चव एकदम छान अशी लागते आणि त्याबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. आता आपण कोथिंबीर आणि मसाला मिक्स करून घेऊया. बघा आपल्या ओल्या काजूची भाजी पूर्णपणे रेडी आहे. जर तुम्हाला माझ्या अशा नवनवीन रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जर तुमच्या इथं अशाच प्रकारचे ओले काजू मिळत असतील तर कमेंटमध्ये यस असं टाईप करा. धन्यवाद.